गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 म्हणजे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 या प्रकरणाची सुरुवात करणार आहोत. व्हॉट इज मीन बाय रिप्रोडक्शन? प्रजनन म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड रिप्रोडक्शन. म्हणजेच बघा, एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन म्हणतात. रिप्रोडक्शन डज नॉट हेल्प द ऑर्गॅनिझम टू रिमेन अलाइव्ह, बट इट हेल्प टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ द स्पेसीज ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. म्हणजेच बघा, प्रजनन त्या सजीवाला जिवंत राहण्यासाठी उपयोगी नसते, तर सजीव ज्या प्रजातीचा आहे ती प्रजाती जिवंत ठेवण्यासाठी मदत करते. म्हणजेच प्रजननाची प्रक्रिया जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे का? तर नाही, तर प्रजातीचं सातत्य टिकवण्यासाठी प्रजननाची प्रक्रिया आवश्यक आहे. प्रजननाचे 2 प्रकार आहेत बघा. पहिला प्रकार आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन, त्यालाच आपण अलैंगिक प्रजनन म्हणतोय. आणि दुसरा प्रकार आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन, त्याला आपण लैंगिक प्रजनन म्हणतोय. तर प्रथम आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन व सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच अलैंगिक प्रजनन व लैंगिक प्रजनन यातील फरकाचे मुद्दे पाहूया. असेक्शुअल रिप्रोडक्शन. फॉर असेक्शुअल रिप्रोडक्शन ओनली वन पॅरेंट इज नेसेसरी. म्हणजेच बघा, अलैंगिक प्रजननासाठी केवळ एका जनकाची आवश्यकता असते. फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन 2 पॅरेंट नेसेसरी, दॅट इज मेल अँड फिमेल. म्हणजेच बघा, लैंगिक प्रजननासाठी 2 जनकांची आवश्यकता असते, नर आणि मादी. दुसरा फरक बघा, न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म्ड बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन मेथड इज जेनेटिकली आयडेंटिकल विथ पॅरेंट. म्हणजेच बघा, अलैंगिक प्रजननाने तयार होणारा जीव जनुकीयदृष्ट्या तंतोतंत जनकासारखा असतो. न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म्ड बाय सेक्शुअल रिप्रोडक्शन मेथड जेनेटिकली डिफरंट फ्रॉम पॅरेंट. म्हणजेच बघा, लैंगिक प्रजननाने तयार होणारा जीव जनुकीयदृष्ट्या जनकापेक्षा वेगळा असतो. तिसरा फरक बघा, इन असेक्शुअल रिप्रोडक्शन गॅमेट्स आर नॉट फॉर्म्ड. म्हणजेच बघा, अलैंगिक प्रजननात युग्मके तयार होत नाहीत. इन सेक्शुअल रिप्रोडक्शन गॅमेट्स आर फॉर्म्ड. म्हणजेच बघा, लैंगिक प्रजननात युग्मक तयार होतात. चौथा फरक बघा, फर्टिलायझेशन प्रोसेस डज नॉट टेक प्लेस इन अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजेच बघा, अलैंगिक प्रजननात फलनाची प्रक्रिया होत नाही. इन सेक्शुअल रिप्रोडक्शन फर्टिलायझेशन प्रोसेस टेक प्लेस. म्हणजेच लैंगिक प्रजननात फलनाची प्रक्रिया होते. पाचवा मुद्दा बघा, झायगोट इज नॉट फॉर्म्ड इन असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजेच बघा, अलैंगिक प्रजननात युग्मनच तयार होत नाही. इन सेक्शुअल रिप्रोडक्शन झायगोट इज फॉर्म्ड. म्हणजेच बघा, लैंगिक प्रजननात युग्मनच तयार होतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन इज व्हेरी फास्ट प्रोसेस. म्हणजेच बघा, अलैंगिक प्रजननात नवीन जीव जलदरित्या तयार होतात. इन सेक्शुअल रिप्रोडक्शन इट इज स्लो प्रोसेस. म्हणजेच बघा, लैंगिक प्रजननाची प्रक्रिया ही संत गतीनं होणारी प्रक्रिया आहे. तर आता पुढच्या मुद्द्याचा अभ्यास करू. पुढचा मुद्दा आहे बघा, एकपेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजनन, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. त्यामधील पहिल्या प्रकाराचा अभ्यास करू, द्विभाजन, बायनरी फिशन. आता द्विभाजन म्हणजे 2 भागात विभागणे. या पहिल्या प्रकारात अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना या एकपेशीय सजीवामधील प्रजननाचा अभ्यास करायचा आहे. तर प्रथम अमिबातील साधे द्विभाजन, सिंपल बायनरी फिशन, या साधे द्विभाजन पद्धतीचा आपण अभ्यास करू. आता साधे द्विभाजन असं का म्हटले? अमिबाला विशिष्ट आकार असतो का? तर नाही. अमिबाला विशिष्ट आकार नसल्याने कोणत्याही अक्षातून तो विभाजित होतो, म्हणून त्याला साधे द्विभाजन असं म्हटले. सिंपल बायनरी फिशन, अमिबा डिवाइड इन एनी प्लेन ड्यू टू लॅक ऑफ स्पेसिफिक शेप, हेन्स इट इज कॉल्ड ॲज सिंपल बायनरी फिशन. In parent amoeba, first nucleus divide, then cytoplasm divide, and 2 daughter
अमिबा आर फॉर्म्ड. म्हणजेच बघा, जनक अमिबातील प्रथम केंद्रकाचं विभाजन होतं, नंतर पेशीद्रव्याचं विभाजन होतं व 2 नवजात अमिबा तयार होतात. आता दुसरं उदाहरण आहे बघा पॅरेमिशियममधील. आता पॅरेमिशियममध्ये आडवे द्विविभाजन पद्धतीनं प्रजनन घडतं. त्यालाच म्हटले बघा ट्रान्सवर्स बायनरी फिशन. मग आडवं द्विभाजन असं का म्हटले तर पॅरेमिशियममध्ये पेशीचे आडवे 2 भाग होतात म्हणून त्याला आडवे द्विविभाजन म्हटले. इन पॅरेमिशियम द फिशन टेक प्लेस इन ट्रान्सवर्स प्लेन. इन parent paramecium, first nucleus divide, then cytoplasm divide and 2 daughter paramecium are formed. म्हणजेच बघा, जनक पॅरेमिशियममध्ये प्रथम केंद्रकाचं विभाजन होतं, नंतर पेशीद्रव्याचं विभाजन होतं व 2 नवजात पॅरामेशियम तयार होतात. आणि तिसरं उदाहरण आहे बघा लॉन्जिट्युडिनल बायनरी फिशन युग्लिना. म्हणजेच बघा उभे द्विभाजन म्हटले. आता उभे द्विभाजन असं का म्हटले बघा, कारण युग्लिनाच्या पेशीचे उभे 2 भाग होतात. युग्लिना फिशन टेक प्लेस इन लॉन्जिट्युडिनल एक्सिस. इन पॅरेंट युग्लिना फर्स्ट न्यूक्लियस डिवाइड, देन सायटोप्लाझम डिवाइड अँड 2 डॉटर युग्लिना आर फॉर्म्ड. म्हणजेच बघा, जनक युग्लिनामध्ये प्रथम केंद्रकाचं विभाजन होतं, नंतर पेशीद्रव्याचं विभाजन होतं व 2 नवजात युग्लिना तयार होतात. तर आता दुसरा प्रजननाचा प्रकार मल्टिपल फिशन. म्हणजेच बघा बहुविभाजन. या बहुविभाजन प्रकाराचा आपण अभ्यास करू. बहुविभाजन ही प्रक्रिया अमिबामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजेच अनफेवरेबल कंडिशनमध्ये घडते बघा. तर आपण या मल्टिपल फिशन बहुविभाजन या प्रकाराचा अभ्यास करू. अमिबा विथड्रॉ इट्स सुडोपोडिया अँड बिकम ऑलमोस्ट राऊंड. म्हणजेच बघा, प्रतिकूल परिस्थितीमध्ये अमिबा छदमपाद आत ओढून घेतो, तो गोलाकार बनतो. इट सिक्रेट्स अ हार्ड कवरिंग कॉल्ड सिस्ट. आणि या अमिबाच्या पेशीभोवती कठीण संरक्षक कवच तयार होतं, त्यालाच पुटी म्हणतात. इनसाइड द सिस्ट द न्यूक्लियस अंडरगोज रिपीटेड डिव्हिजन टू फॉर्म मेनी न्यूक्लिय. या पुटीमध्ये केंद्रकाचं अनेक वेळा विभाजन होतं व अनेक केंद्रक तयार होतात. न्यूक्लियर डिव्हिजन इज फॉलोड बाय द डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. म्हणजेच बघा, केंद्रकाच्या विभाजनानंतर पेशीद्रव्याचे विभाजन होते. ड्युरिंग फेवरेबल कंडिशन सिस्ट बस्ट अँड मेनी एमिबोला मीन्स डॉटर सेल्स आर रिलीज्ड. म्हणजेच बघा, अनुकूल परिस्थितीमध्ये पुटी फुटते व नवजात अमिबा बाहेर पडतात. तर आता तिसरा प्रकार बडिंग. म्हणजेच बघा, आपण त्याला कलिकायन म्हणतो. या तिसऱ्या प्रजनन प्रकाराचा अभ्यास करूया. बडिंग ही जी प्रक्रिया आहे ही ईस्ट म्हणजेच किनवामध्ये आपल्याला दिसून येते. तर बडिंग ही प्रक्रिया कशी होते तर त्याचा आपण अभ्यास करू. फर्स्ट पॅरेंट सेल ऑफ ईस्ट प्रोड्यूस 2 डॉटर न्यूक्लिय. म्हणजेच बघा, प्रथम काय होतं, किनवाची जनकपेशी 2 नवजात केंद्रक तयार करते. सिम्पल बल्ज एपियर्स ऑन द सरफेस ऑफ पॅरेंट सेल. म्हणजेच बघा, जनकपेशीला बारीकसा फुगवटा येतो. दिस बल्ज इज ॲक्च्युअली अ बड. हा फुगवटा म्हणजेच काय तर कलिका. ऑन द 2 डॉटर न्यूक्लिय एंटर धिस बड. म्हणजेच बघा, 2 नवजात केंद्रकापैकी एक केंद्रक कलिकामध्ये प्रवेश करतं. आफ्टर सफिशियंट ग्रोथ बड सेपरेट फ्रॉम पॅरेंट सेल अँड स्टार्ट टू लिव्ह इंडिपेंडंटली ॲज अ डॉटर ईस्ट सेल. म्हणजेच बघा, कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर ती जनकपेशीपासून वेगळी होते आणि स्वतंत्र नवजात किण्वपेशी म्हणून वाढू लागते. तर या ठिकाणी एक पेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजनन असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स हा मुद्दा पूर्ण होतो. तर आजचा अभ्यास बघा, असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन
याच्यामधील फरकाचे 4 मुद्दे तुम्ही लिहायचे. त्याचबरोबर शॉर्ट नोट लिहायचे आहे बघा. मल्टिपल फिशन म्हणजेच बघा आपण त्याला बहुविभाजन म्हणतो. धन्यवाद.